आणि आजही त्यांच्या भक्तांकडून ही परंपरा तशीच चालू ठेवली. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे भगवान दत्तात्रयांची मूर्ती नाही. की बाबा माझ्याकडून असं काहीतरी होऊ दे, पण इथे आल्यानंतर मला तुमच्यामुळे हे सगळं मिळालं. इथं आले की भूत बाधा खेळणी काय याचं सगळं इथं कमी होतं म्हणून सांगितलं. श्री दत्तगुरू यांनी भक्तांना वचन दिले होते की ते दररोज दुपारी 12 ते 12:30च्या सुमारास गाणगापूर गावात भिक्षा स्वीकारण्यासाठी येतील. या अश्वत्थ वृक्षावरती एक ब्रह्मराक्षस होता आणि नृसिंह सरस्वतींनी त्याला मोक्ष दिला. आता सगळ्या भक्तगणांमध्ये एक श्रद्धा आहे. आपण या निसर्गाचं किती नुकसान करतोय हेही कळायला हवं. पादुका ठेवले निर्गुणे पूजा करावं मनोभावे. मनोभावे. श्री दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले हे स्थान आज लाखो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. आजच्या व्लॉगमध्ये आपण बघूया गाणगापूरची भक्ती इतिहास. चला. काही ठिकाणं अशी असतात जिथे पोहोचताच मन आपोआप शांत होतं आणि गाणगापूर हे त्यापैकीच एक. कर्नाटकातील हे एक छोटंसं गाव आज संपूर्ण देशातील दत्तभक्तांसाठी श्रद्धेचं प्रमुख केंद्र बनलं. हजारो भाविक इथे रोज येतात दर्शनासाठी, सेवेसाठी आणि गुरुकृपेच्या शोधात. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे भगवान दत्तात्रयांची मूर्ती नाही तर श्री नृसिंह सरस्वतींच्या निर्गुण पादुकांची पूजा केली जाते. निर्गुण म्हणजे निराकार, सर्वव्यापी परमात्मा. श्री नृसिंह सरस्वती जे भगवान दत्तात्रयांचे द्वितीय अवतार आहेत, त्यांनी इथे तब्बल 24 वर्ष वास्तव्य केलं. त्यामुळे हे स्थान दत्त संप्रदायाचे एक प्रमुख तीर्थक्षेत्र बनलं. येथील निर्गुण पादुका मंदिर, भीमा अमरज संगम, औदुंबर वृक्ष आणि मठ या प्रत्येक ठिकाणाला एक धार्मिक महत्त्व आहे. मला माझ्यासाठी हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे की इथे येऊन हे असं दर्शन मला मिळतं. की बाबा माझ्याकडून असं काहीतरी होऊ दे, पण इथे आल्यानंतर मला तुमच्यामुळे हे सगळं मिळालं. त्याबद्दल थँक्यू. म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढं छान माझं एवढं जवळून दर्शन होईल स्वामी महाराजांचं. हे कालचं बघ, काल बांधलेलं खूप सुंदर आहे.
आत्ता दुपारचे 12 वाजले आहेत आणि मंदिरात महाआरतीची वेळ झाली आहे. यावेळी श्री दत्तगुरूंच्या पादुकांची विधिवत पूजा केली जाते. महाराजांना नैवेद्य दाखवलं जातं. आता 12 वाजताच्या आरतीला विशेष महत्त्व यासाठी आहे कारण गाणगापूरमध्ये अशी एक प्राचीन श्रद्धा आहे की श्री नृसिंह सरस्वती म्हणजेच श्री दत्तगुरू यांनी भक्तांना वचन दिले होते की ते दररोज दुपारी 12 ते 12:30च्या सुमारास गाणगापूर गावात भिक्षा स्वीकारण्यासाठी येतील. ही परंपरा श्री गुरुचरित्र आणि गाणगापुराच्या परंपरेत सांगितली जाते. यामुळेच अनेक भाविक 12 ते 12:30च्या दरम्यान माधुकरी देतात. काही भक्त स्वतःही माधुकरी मागतात कारण हा अहंकार, त्याग आणि गुरुचा प्रसाद स्वीकारण्याचा एक भाग मानला जातो. राजा हे बिदरचे राजा होता. हो हो ते पहिले ते कपडा धुत होता, त्यांना राजाचे हे झालं. हो त्यांनी आलं की माधुकरी मागितलं. राजा लोकांना कशाला पाहिजे भिक्षा? महाराज काय म्हणलं कोणी असू द्या तिथं आल्यानंतर माधुकरी मागूनच जायची. हो 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 किती 5 घर 1 2 5 आणि वाढायची. निर्गुण मठातली 12 वाजताची आरती आत्ताच झाली. दत्त महाराजांचे गाणगापूर या गावामध्ये वास्तव्य असताना 12 ते 12:30 ते या गावामध्ये येऊन माधुकरी मागायचे आणि आजही त्यांच्या भक्तांकडून ही परंपरा तशीच चालू ठेवली. आपणही माधुकरी मागितली आहे, आपण खाऊन बघूया. खूप सुंदर आहे. गाणगापुरात आल्यावर एकदा तरी तुम्ही माधुकरी मागून नक्की खा. गुरुचरित्रामध्ये उल्लेख असलेलं हे आहे ते अश्वत्थ वृक्ष. या अश्वत्थ वृक्षावरती एक ब्रह्मराक्षस होता आणि नृसिंह सरस्वतींनी त्याला मोक्ष दिला. आता सगळ्या भक्तगणांमध्ये एक श्रद्धा आहे की जर या वृक्षाला 108 वेळा आपण प्रदक्षिणा मारल्या तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे आतले जे आहे दिसतं ना, हा त्याला चंदनाचं हा, लेप चंदन. वगैरे आहे. हे एकदम मऊ आहे म्हणजे पुरा असं. बरोबर. महाराजांच्या पादुका आहे. हा पादुका म्हणजे पाय बोट वर काही नाही, निर्गुण म्हणजे आकार नाही. आकार नाही. बरोबर. आमचे शरीर कसं आहे तसं आहे. हा पादुका ठेवले निर्गुण पूजा करावं मनोभावी. मनोभावी. हा पादुका फक्त अत्तर केशर आहे ना, आम्ही लावतो पण चंदन हा, त्याचे लेपन, दुसरं काहीच स्पर्श नाही. फक्त लांबून बघायचे पादुका हा. आणि हा पादुकाचे फार महत्व. इथं आले की भूत बाधा करणी काय याचं सगळं कारण इथं कमी होतं म्हणून सांगितलं. पादुका ठेवले निर्गुणे पूजा करो मनोभावी. तसं भाव तसं देव. बरोबर. तो म्हणजे भावना कसं येतं तसं मी भेटतो. आणि इथं आरती त्रिकाल आरती घेतलं फार पुण्य आहे. पहाटे 3 ते लोक इथं प्रदर्शन करतात आणि पौर्णिमा अमावस्ये तर फार महत्त्व आहे. आणि इथं काही छूछा कोणी करणार नाही. महाराजांची आरती आल्या बघ, महाराजांचे दुपारची आरती आली. गुरुदेव आधी हा आरतीचं हे बघ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्यानंतर आम्ही आलो भीमा अमरच्या संगमावर. गाणगापूरपासून सुमारे 2 ते 3 किलोमीटरवर असलेले हे स्थान तितकेच पवित्र मानले जाते. श्री नृसिंह सरस्वती या संगमावर नित्य स्नान, अनुष्ठान आणि ध्यान करत असत. या जागेचे जेवढे पावित्र्य आहे
ते आपण जतन करणं गरजेचं आहे. या संगमाची सध्याची ही अवस्था आपल्याकडूनच झाली आहे. ज्या संगमावर स्वामी आंघोळीला यायचे त्या पवित्र संगमाची ही सध्याची अवस्था. हे सगळं बघून मात्र मन खिन्न झालं. इथे आलेले भक्त आपल्या कुठल्याही उपयोगात नसलेल्या वस्तू, वस्त्र या संगमावर टाकतात आणि भीमा अमरजाचं पावित्र्य खंडित करतात. भक्तीच्या नावाखाली आपण या निसर्गाचं किती नुकसान करतोय हेही कळायला हवं. इथली स्वच्छता ही आपल्या सर्व भाविकांची नैतिक जबाबदारी आहे. गाणगापूर हे श्री नृसिंह सरस्वतींचे प्रमुख क्षेत्र असल्यामुळे इथे श्री गुरुचरित्र पारायणाची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली. पूर्वी भक्त मंदिराच्या आवारात किंवा झाडाखाली बसून पारायण करत असत. वाढत्या भाविक संख्येमुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र पारायण हॉलची व्यवस्था करण्यात आली. पारायण हॉलमध्ये एकाच वेळी अनेक भक्त गुरुचरित्राचं पठण करतात. त्यामुळे संपूर्ण हॉलमध्ये शांत, सात्विक आणि भक्तिमय वातावरण निर्माण होतं. आता आपण अनुभवूया महाराजांचा पालखी सोहळा.
आजचा दिवस, दर्शन आणि गाणगापूरचं वातावरण खरंच खूप खास होतं आणि हा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करता आला याचा खूप आनंद आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.